अनेक लोक पैसे कमवतात, पण महिन्याच्या शेवटी त्यांना कळत नाही की पैसे गेले कुठे. द प्रॉब्लेम isn't always income. Sometimes it's direction. Hello everyone. Welcome back to our financial freedom journey. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. And that topic is the allocation map. कारण अनेक लोक पैसे कमवतात, पण त्यांना हे माहिती नसतं की पैसे कुठे ठेवायचे आणि कसे वापरायचे. जर पैशाला दिशा नसेल तर तो सहज खर्च होऊन जातो. म्हणून अलोकेशन मॅप उपयोगी पडतो. अलोकेशन मॅप म्हणजे आपल्या पैशाला वेगवेगळ्या कामासाठी डिवाइड करून ठेवणे. चला आता हे इझी वे मध्ये समजून घेऊया. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट पार्ट, नेसेसिटीज अकाउंट. हा भाग आपल्या रोजच्या गरजेसाठी असतो, म्हणजेच आपल्या डेली नीड्ससाठी. यामध्ये येतात फूड, ट्रॅव्हल, रेंट, बिल्स आणि डेली एक्सपेन्सेस. साधारणपणे यासाठी 40% ठेवला जातो, कारण आधी गरजा पूर्ण होणं महत्वाचं आहे. पार्ट 2, फायनान्शियल फ्रीडम अकाउंट. हा भाग आपल्या भविष्यासाठी असते. इथे आपण सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टिंग करू शकतो. हा पैसा आजसाठी नाही, हा पैसा उद्यासाठी, उद्याच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आहे. यासाठी साधारण 20% ठेवला जातो. थिंक ऑफ इट ॲज पेइंग युअर फ्युचर सेल्फ फर्स्ट. पार्ट 3, लॉंग टर्म सेव्हिंग. मोठ्या गोष्टीसाठी पैसे साठवायचे असतील तर हा भाग उपयोगी पडतो. एक्झाम्पल, न्यू व्हेकल्स, न्यू लॅपटॉप, फ्युचर परचेस. यासाठी 15% ठेवता येतं. स्मॉल सेव्हिंग्स टुडे कॅन बिकम बिग परचेसेस टुमॉरो. पार्ट 4, एज्युकेशन अकाउंट. स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक ही सर्वात चांगली गुंतवणूक असते, म्हणून काही पैसे शिक्षणासाठी ठेवा. फॉर एक्झाम्पल, बुक्स, कोर्सेस, न्यू स्किल्स, वर्कशॉप्स. यासाठी 10% ठेवता येतो. द मोर यू लर्न, द मोर यू कॅन अर्न. पार्ट 6, गिव्हिंग अकाउंट. आपल्या उत्पन्नातील थोडा भाग इतरांसाठी ठेवणे ही चांगली सवय आहे. हेल्पिंग ऑदर्स टीचर ग्रॅटिट्यूड. यासाठी 10% ठेवता येतात, बिकॉज मनी इज नॉट अबाउट कीपिंग, इट्स अबाउट गिव्हिंग. पार्ट 6, फन अकाउंट. हो, मजा करणं देखील महत्वाचं आहे, कारण पैसा फक्त साठवण्यासाठी नसतो, तो आयुष्य एन्जॉय करण्यासाठीही असतो. यामध्ये येऊ शकतात मूवीज, आउटिंग्स, हॉबीज, स्मॉल ट्रीट्स. यासाठी साधारण 5% ठेवता येतात. एन्जॉय टुडे बट रिस्पॉन्सिबली. अलोकेशन मॅप आपल्याला सांगतो की प्रत्येक रुपयाला एक काम असलंच पाहिजे. जेव्हा पैशाला दिशा मिळते तेव्हा सेव्हिंग सोपी होते, इन्व्हेस्टिंग सोपं होतं आणि फायनान्शियल क्लिअरिटी वाढते. सो बिफोर स्पेंडिंग युअर नेक्स्ट रुपी, आस्क युअरसेल्फ, ह्या पैशाचं काम काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस मनी?